एनसीपीला सोबत घेणं आमच्या मतदारांना आवडलं नाही. देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान. नमस्कार, मी संयुक्त आदेश मुखाडी. स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्रमध्ये. आज अत्यंत महत्त्वाचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये केले आहे. फडणवीस यांनी जाहीरपणे मान्य केले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटला सोबत घेणं त्यांच्या मतदारांना पसंत पडलेलं नाही. आज आपण त्यांच्या विधानावर चर्चा करणार आहोत. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर सर्वाधिक टीका केली होती, विशेषतः सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावर. मात्र आता भाजप आणि अजित पवार गटाने हातमिळवणी केली आहे आणि फडणवीस यांनी कबूल केलं की हा निर्णय त्यांच्या मतदारांना बिलकुल पटलेला नाही. फडणवीस म्हणाले की आम्ही त्यांना सोबत घेतलं, ते आमच्या मतदारांना आवडलेलं नाही. आम्ही त्यांना काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत आणि 80% मतदारांना पटवून सांगितलेलं आहे. यावरून स्पष्ट होते की भाजप समर्थकांमध्ये अजूनही या निर्णयावर नाराजी आहे. फडणवीस यांनी जागा वाटपाबाबतही आपलं मत मांडलं. ते म्हणाले, विनेबिलिटी विजयाची शक्यता महत्वाची आहे, केवळ नंबर्सवर जाऊ नका. त्यांनी स्पष्ट केलं की 3 पक्षांच्या युतीत सर्वांचा विचार करून निर्णय घेतले जात आहेत. अजूनही 20% जागांबाबत चर्चा सुरू आहे. शिंदे गटाच्या स्ट्राईक रेट बाबत ते म्हणाले की स्ट्राईक रेटला काहीही अर्थ नाही. ज्यावेळी एका चेंडू 4 धावा करून बाद झालो तेव्हा स्ट्राईक रेट जास्त असतो. मात्र महत्वाचं विजय मिळवणं आहे. त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजपा एकत्र आल्याने भाजपाचे मतदार मजबूत झाले, मात्र अजित पवार यांचे मतदार त्यांच्याकडे आलेले नाही. तर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे वक्तव्य त्यांच्या मतदारांसाठी एक महत्त्वपूर्ण संदेश आहे. त्यांनी जाहीरपणे स्वीकारलंय की राजकारणात कधी कधी तडजोडी कराव्या लागतात, ज्या सगळ्यांनाच पटत नाही. भविष्यात या तडजोडींचा काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुमचे या विधानाबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आजच्यासाठी एवढेच. परत भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.